ग शीला, कुठे चालली? कुठे नाही चालले शांताबाई, इथेच चालले गावामध्ये दुकानात. चल ना मग, येते मी पण तिकडेच चालले. चल शांताबाई, तुला चलायचं असेल तर चल, माझं काही म्हणणं नाही. काय बाई, अशी फुगल्यासारखी कोण बोलू लागली? नेहमी तर हसत खेळत बोलती, काय झालं? मला काय होणार आहे? काही झालं का होण्यासारखं? काही तर नाही झालं. तू मालाकडे पण नाही आली ना ग हळदी कुंकाला? तिने बोलवलं होतं ना तुला? बोलवलं होतं शांताबाई. जाऊ दे म्हटलं. तुम्ही नुसतं वरवरती बोलता माझ्याशी. तुम्ही काय मनात न बोलता का माझ्याशी? काही काय बोलती? तुला तीनदा विचारू लागले मी, काय झालं सांग, आणि असं वाकड तिकडे कोण बोलायली? हा, काही असं म्हणत तर ते सांगून कशाला फुगाफागी करती? जाऊ दे शांताबाई, सांगून तरी काय करू? रागल म्हणजे शिला तुला? सांगून दे स्पष्ट. कशाला मनात ठेवती काही? उगे आमच्या डोक्याला किडा. काय केलं बाई आम्ही? त्या दिवशी शांताबाई तुझं माझं बोलणं झालं होतं का आपण दोघे जाऊ म्हणून बाजारात. आणि त्या दिवशी तुला की मला सोबत चालला गेली. बरं चालला गेली त्यात काही नाही, पण तू एका शब्दाने मला विचारलं पण नाही का वे शांताबाई? याचा अर्थ काय झाला का उगी तुला कुणी सोबत नसलं तरच तुम्हाला विचारती. तुझ्या एकदाही मनात आलं नाही का बाबा शीला माझ्यासाठी थांबलेली आहे, शीला मला सोबत जायचंय म्हणून, तिचं माझं बोलणं झालेलं आहे म्हणून? एकदाही तुझ्या मनात आलं नाही का शांताबाई? आता बाई तू आता काय त्याच्यावरनं फुगली काय बाई शीला? काही आपला तुझं. त्या दिवशी काय झालं शीला? तसं नाही, तुला असं वाटतं तसं नाही झालं ते. बरं जाऊ दे, तू हे म्हटली का, तू हे पाहिलं का की मी माझं सामान आणलं होतं का नव्हतं आणलं त्या दिवशी म्हणून? पाहिलं का नाही पाहिलं तू? मनानेच हे करू लागली. आता गेली असशील तर आणलंच असेल ना शांताबाई? नाही आणलं मी त्या दिवशी सामान. मी त्या दिवशी सामान नाही आणलं. तू आत्ता जाऊन मला विचारू शकतेस का बाई शांताबाईंनी सामान घेतलं का नाही घेतलं? ती पण तुला तेच म्हणन का शांताबाईंनी सामान नाही घेतलं. शांताबाई म्हटली की शीला मी येणारे पुन्हा म्हणून. हे आता त्या दिवशी काय झालं, शीला मला आली माझ्याकडे दुपारी, सकाळीच आली आणि मला काय म्हणती की स्वयंपाक पाणी आवर म्हणे. मला शीला शांता आपण जाऊन येऊ म्हणे बाजारात. मग मी म्हटलं का बरं ती त्या दिवशीच हळदी कुंकू ठेवणार, तर तिला झालेली घाई. आता तू मी आणि ती गेलो असतो तर काय झालं असतं? उशीर झाला असतं सगळ्यांचं घ्यायला. ती म्हणे वेळ नको लावू, चल पटकन. म्हणून मी काय तुझ्याकडे आले नाही बाई बोलायला का चल बाई शीला म्हणून. आणि तसे जाऊन काय केलं असतं, घे नंतर आपलं झालंच नसतं त्या दिवशी. म्हणून मग मी म्हटलं का जाऊ बाबा शीला आणि मी जाऊ नंतर. मी माझं काहीच नाही आणलं. 2 कोथिंबीरीची जुडी आणली फक्त तिच्यासोबत. संध्याकाळच्या भाजीला वगैरे लागन. भाज्या घेतल्या नाही का काही घेतल्या नाही. तिच्यासोबत गेले आणि तिच्यासोबत येऊन गेले वापस पटकन. खरंच नाही आणलं का शांताबाई? का उगीच म्हणू लागली? उगीच म्हणायला मी काय पागल दिसते का ग तुला? आणि मी उगीच कशाला म्हणू? काही डोक्यात भरून घेते. हट बाबा, मला नाही आवडत बाई शीला असं उगी डोक्याला ताण करून घ्यायचं. तरी मी 2 दिवसांपासून विचारू लागले तुला काय झालं तू सांगायला तयार नाही. मैत्रीत असे हे नाही चालत बाई. गैरसमज करून घेतले ना तर ती मैत्री टिकत नाही, काही कामाची नाही मैत्री. तू स्पष्ट बोलली असती 2 शब्द का व शांताबाई तुम्हाला सोडून गेली म्हणून, तर मग ते बरं राहिलं असतं. मग ते आपल्यामध्ये गैरसमज पण नसतं झाला. पण हे असं गैरसमज नाही आवडत बाई मला शीला. खरं माझं डोकं उठतं बाई ते गैरसमजाने. तसं नको करत जाऊ. राहायचं तर मोकळ्या मनाने चांगलं राहत जा. चिडू नको शांताबाई, चिडू नको. आता मला काय माहिती तसं काय झालं आणि काय नाही ते. मला कळालं की तू आणि मला गेल्या म्हणून बाजारात संक्रांतीची खरेदी करायला. तर मग माझ्या मनात आलं बाई की शांताबाईंनी मला काही नाही विचारलं म्हणून. चिडायचं काही नाही त्याच्यामध्ये. पण तुला सांगते मी, आणि 2 शब्द तू विचारून घेतले असते तर बरं पडलं असतं ना मग तेच आपल्याला. चांगलं ते मालाकडचं हळदी कुंकूला नाही आली काही नाही एवढं हे लगे एवढं काय झालं आपल्यामध्ये. विचार करू लागली मी 2 दिवसांपासून का ही अशी काऊन करायली. नाही तर येती बोलती, आपण गेलो तर हसती बोलती. तुझं तर फुगा एवढं तोंड फुगूनच बसली होती तू. नाही व शांताबाई, याच्यानंतर नाही करत जाणार असं. याच्या पुढं बिलकुल असं नाही करणार. माझ्या मनात काही आलं तरी पण मग मी 2 शब्द बोलून घेत जाईन तुझ्याशी. तसं राहिलेलं पुरतं बाई मैत्रीमध्ये, नाही तर काय.
जाऊ दे शांताबाई, माझंच चुकलं. मी जाऊन मालाकडं पण जाऊन बोलून घेईन मी नंतर का असं असं झालं तर बाई म्हणून. जाऊ दे. लक्षात ठेव बाई, याच्यानंतर नको करू असं. नाही नाही शांताबाई नाही, याच्या अगोदर तरी कुठं केलं. यावेळी काऊन आलं काय की माझ्या मनात. काऊन आलं ते तुलाच माहिती बाई. पण कच्च्या कानाची कच्च्या मनाची कच्च्या डोक्याची राहू नको बाई. चांगलं नसतं ते. माझ्यासाठी काय कुठल्याच नात्यामध्ये चांगलं नसतं ते कच्च्या कानाचं आणि कच्च्या डोक्याचं. कळलं का? हो हो शांताबाई, हो हो शांताबाई. मी काय म्हणते शांताबाई, का आता ते मसाल्याचं राहिलं तर राहू दे, जाऊ दे. पण मी आता विचार करते का मी ह्याचं हेड सुरू करते म्हणते. काय म्हणतात त्या याचं, पेप्सी. दरवर्षी ठेवते मी उन्हाळ्यामध्ये पेप्सी. तर आता ते पण मग आपण आता जाऊ बाबा 1-2 दिवसांनी आणि त्या माणसाशी बोलून येऊ. चलशील का माझ्यासोबत? त्याला पहिलेच सांगावं लागतं ना का मला रोजच्या किती लागत जातील पेप्स्या म्हणून. म्हणत असेल तर चलन बाई, जाऊन येऊ, त्यात काय. खरंच सांगते मैत्रिणींनो, जर मैत्रीमध्ये गैरसमज झाला ना तर किंवा कुठल्याही नात्यामध्ये गैरसमज झाला ना तर काहीच कामाचं नसतं ते. त्यामुळे तुम्ही पण जशी ही येडी आमची शीला कच्च्या कानाची राहिली तशी तुम्ही कच्च्या कानाची राहू नका. पहिले स्वतःच्या कानाने ऐकत जा काय खरं काय खोटं. पहिले स्वतःच्या डोळ्यांनी बघत जा आणि मगच विश्वास ठेवत जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.